आज बाबा हमें समझाते हैं मीठे बच्चों को, आज बाबा का वार है। सोम मना अमृत संवार। मैं आत्मा राजा भ्रुकुटी के सिंहासन पर विराजमान हूँ और मुझे बाप दादा सम्मुख ब्रह्मा के तन का आधार लेके सदगति का ज्ञान देते हैं। बाबा कहते हैं, मीठे बच्चों, आज 29/6/2026 बाप दादा मधुबनमधून महावाक्य आहे. गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजून आत्म्याशी बोला, म्हणजे मग फुलामध्ये सुगंध भरत जाईल. देह अभिमानाची दुर्गंध नाहीशी होईल. प्रश्न: आपला सुगंध सर्वत्र पसरविणारे, आपला सद्गुणांचा सुगंध सर्वत्र पसरविणारे खरी फुले अथवा खरे परिवर्तन शिवबाबावर परिपूर्ण बलिहार जाणारे कोण आहेत? उत्तर: खरे फूल ते आहे जे अनेकांना आपसमान सुगंधी फूल बनवतील. श्रीमतवर चालून क्षमा म्हणजे बाबा. काय आहे बाबा? गुण ज्ञान शक्ती का सागर, ज्योती बिंदू, तेजस्वी ज्योती. तो बाबा म्हणतात की श्रीमतावर चालून क्षमेवर जळून मरणारे, अर्थात बाबांच्या श्रीमतानुसार आपलं मनबुद्धी संस्कार परिवर्तन करणारे, म्हणजे पूर्णपणे बलिहार जाणारे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्याकडे कशाचं बळ आहे? कुणाकडे वाटतो मी बुद्धिमानी आहे, मी पैसेवाला आहे, मी असा मी तसा, कितीतरी गोष्टी मनुष्याच्या शरीराबरोबर आत्म्यावरती जडलेले आहेत ना. नाम मान शानमध्ये मनुष्य फसतो आहे. तर बाबा समजवतात की श्रीमतावरती चालून क्षमेवर जळून मरणारे, अर्थात पूर्णपणे बलिहार जाणारे, म्हणजे जिवंतपणे मरणारे खऱ्या परवान्यांचा अथवा अशा फुलांचा सुगंध आपोआपच सर्वत्र पसरतो. कशाचा सुगंध? त्यांच्या सद्गुणांचा, दिव्य शक्तीचा. गीत चाललेलं आहे, मैफिल में जल उठी क्षमा परवानों के लिए. बाबा कुणासाठी आलेले आहेत? आपल्यासाठी आलेले आहेत. ओम शांती. कसली मैफिल आहे? कलियुगी रावणाची भयंकर मैफिलीमध्ये बाबा म्हणतात, मैफिल में जल उठी क्षमा परवानों के लिए. क्षमा कोण आहे? बाबा आपल्यासाठी आलेले आहेत. ओम शांती. जसे परवाने म्हणजे शिवबाबावर पूर्णपणे बलिहार जाणाऱ्या आत्म्याने गाणं ऐकलं. परवाने म्हणा अथवा फूल म्हणा, गोष्ट एकच आहे. मुले समजतात, आपण खरोखरच परवाने बनलो आहोत का? की फक्त फेरी मारून निघून जातो? की फक्त ज्ञान ऐकतो आणि तिथे सोडून जातो? संस्कार मनबुद्धीमध्ये परिवर्तन होत आहे का? हे पाहायचं आहे. क्षमा बाबांना विसरून तर जात नाही ना, हे पण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपणच चेकिंग करायचं आहे. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायचं आहे की आपण कुठपर्यंत सद्गुणांनी पूर्ण फूल बनलो आहोत आणि ज्ञानाचा सुगंध पसरवतो का? आपल्यासारखी फुले अजून कोणाला आपण बनविली का? म्हणजे आपण कितपत सेवा करतो आणि आपण आपले दैवी गुण किती बनवले, हे सगळ्यांनी चेक करायचं आहे. तर बाबा म्हणतात, हे मुले, तर तुम्ही जाणता ना की ज्ञानाचा सागर बाबा आहे. त्याला किती सद्गुणांचा सुगंध, म्हणजे बाबांच्यामध्ये तर गुणज्ञान शक्तीचा सागर असल्यामुळे सुगंध आहे. जी चांगली फुले म्हणजे चांगले सद्गुणी आत्मा असतात अथवा परवाने आहेत, त्यांना जरूर चांगलाच सुगंध येईल. म्हणजे त्यांच्याकडून सर्वांना सद्गुणांचाच अनुभव होईल. ते सदैव आनंदित राहतील आणि इतरांनाही आपसमान फूल परवाने बनवतील. फूल नाही तर कळी तरी बनवतील. पूर्ण परवाने ते आहेत जे जिवंतपणीच म्हणजेच मरजीवा बनतात. म्हणजे स्वतःला आत्मा समजून श्रीमतावरती परमात्माच्या शिक्षेनुसार मनबुद्धी संस्कार चालवतात. त्यांना म्हटलं जातं पूर्ण परवाने. ते आहेत जिवंतपणे मरतात, बळी चढतात अथवा ईश्वराचे संतान बनतात. एकदा श्रीमत जेव्हा एखाद्या गरिबाच्या मुलाला दत्तक घेतो, एखादा श्रीमंत माणूस एखाद्याच्या गरिबाच्या मुलाला जेव्हा दत्तक घेतो, तेव्हा मुलाला त्या श्रीमंताच्या खुशीत आल्याने मग तेच श्रीमंत आईबाबाच आठवण राहतात ना. आणि गरीब आईवडिलांची आठवण विसरतो. जाणतो की आपले आईवडील गरीब आहेत, परंतु आठवण मात्र श्रीमंत आईवडिलांची करतील ना. त्यांच्याकडून धनसंपत्ती मिळते. साधू संतांची इत्यादी जे आहेत ते साधना करतात. मुक्तिधाममध्ये जाण्याकरिता सर्वजण मुक्तीसाठीच पुरुषार्थ करतात, परंतु मुक्तीचा अर्थ समजत नाही. कोण म्हणतात आम्ही ज्योतीमध्ये विलीन होणार. कोणी समजतात की आपण निर्वाण धामामध्ये जातो. निर्वाण धामामध्ये जाणाऱ्याला ज्योतीमध्ये विलीन होणे अथवा एकरूप होणे म्हटले जात नाही.
तुम्ही समजता आपण दूर देशचे म्हणजे परमधाम निर्वाणधाम म्हणजेच आत्म्याची दुनिया शांतीधाममध्ये राहणारे आहोत. या घाणेरड्या दुनियेमध्ये राहून काय करणार? मुलांना समजून सांगितलं आहे की जेव्हा कोणाला तुम्ही भेटता तेव्हा समजून सांगावं लागेल की हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. सतयुग त्रेता आणि मग सतयुग त्रेता द्वापार कलियुग आणि मग कलियुगाच्या अंतमध्ये संगमयुग म्हणजे आत्मा परमात्म्याची भेट. कशासाठी? सद्गती आणि सद्बुद्धी देण्यासाठी. हे देखील तुम्ही सर्वांना समजून सांगितलं आहे. हे देखील परमात्माने पित्यानी सद्गती दात्याने तुम्हाला समजावून सांगितलं आहे की सत्ययुगाच्या नंतर त्रेता संगम होतो. म्हणजेच हे युग फिरत राहते आणि युगाचं चक्र फिरत राहते. कलियुगाच्या नंतर सतयुगाचा संगम म्हणजे हे कल्प फिरते. बाबा युगे युगे येत नाहीत, प्रत्येक कलियुगाच्या अंतमध्ये नाहीत येत. जसे मनुष्य समजतात तसं नाही. बाबा फक्त कलियुगाच्या अंतिम आणि सतयुग म्हणजे स्वर्गाच्या सुरुवातीसाठी तुमचे संस्कार परिवर्तन करण्यासाठी म्हणजेच तुम्हाला पावन बनवण्यासाठी मी येतो. म्हणूनसाठी मला बोलवतात पतित पावन या. बाबा म्हणतात जेव्हा सर्वच तमोप्रधान बनतात तेव्हा कलियुगाचा अंत होतो. तेव्हा त्या कल्पाच्या संगमावरती मी येतो. युग पूर्ण होते तर कला कमी होतात. असे तर जेव्हा पूर्ण ग्रहण लागते तेव्हा मी येतो. मी युगे युगे येत नाही. बाबा बसून परवान्यांना समजून सांगत आहेत. बाबा काय करतायत? बाबा सगळ्यांना समजावून सांगत आहेत. बाबा काय म्हणतायत? मी ब्रह्माच्या शरीरामध्ये बसून वाणीद्वारे तुम्हाला समजावून सांगत आहे. तर परवान्यामध्ये देखील म्हणजेच तुम्ही मुले देखील नंबरवर आहेत. कोणी तर पूर्णपणे बलिहार जातात म्हणजे समजतात की परमात्मा मला सद्गती देण्यासाठी आलेला आहे, तर मला त्याच्याच श्रीमतावरतीच आपलं जीवन चालवायचं आहे. म्हणजेच बाबा सांगतात कोणी परवान्यामध्ये देखील नंबरवर आहेत. परवाने म्हणजे आपण आत्मे. कोणी तर एकदमच जळून मरतात म्हणजे पूर्णपणे बलिहार जातात आणि कोणी फेरी मारून निघून जातात. श्रीमतावरती तुम्ही चालू शकता. जर एखाद्या श्रीमतावर चाललेला नाही तर माया पीडित राहील, दुःख होत राहील. श्रीमताचे खूप गायन आहे ना. श्रीमद भगवद्गीता म्हटलं जातं. शास्त्र तर नंतर बसून मनुष्याने बनवली. तर त्यावेळी त्यांची बुद्धी रजू असल्यामुळे त्यांना वाटलं की श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये आला. मी येतो तेव्हा जेव्हा आधी सनातन देवी देवता धर्म प्रायलोप होतो. बाकी सर्व धर्म असतात. असे नाही की ते देवता धर्माचे मनुष्य अदृश्य होतात, परंतु हे विसरून जातात की आपण देवी देवता धर्माचे होतो. कारण जन्ममृत्यूच्या खेळामध्ये आल्यामुळे आत्मा विसरून जाते आणि आत्मा हळूहळू सत्वप्रधानापासून सत्व बनते, परत रजोप्रधान, परत रजो बनते, परत तमोप्रधान आणि अंतमध्ये तमोप्रधान कलाहीन बनते. तेव्हाच भगवंत परत तुम्हाला सत्वबुद्धी देण्यासाठी म्हणजे पावन बनवण्यासाठी येतो. हे मात्र मनुष्य तुम्ही आत्मा विसरून गेले आहात. आपल्याला हिंदू धर्म सांगतात. हे देखील ड्रामामध्ये मनुष्य सृष्टीचे हे नाटक आहे. सतयुगापासूनचं कलियुगाचं याच्यामध्ये हे गोष्टीची नोंद आहे. जेव्हा तुम्ही विसरतील तेव्हाच तर मग मी येऊन देवी देवता धर्माची स्थापना करेन. हे एकच पिता आहेत जे येऊन आपल्याला दुःखधामापासून सुखधामाचे मालिक बनवतात. हे तुम्ही मुले जाणता. तुम्ही म्हणता आपण आत्ता नरकाचे मालिक आहोत. दुनियाला तमोप्रधान तर बनायचेच आहे. सर्व पतित आहेत तेव्हाच तर पावन असणाऱ्या समोर जाऊन वंदन करतात. आता परमात्मा बाबा म्हणतात श्रीमतावरती चाला. तुमचे जन्मजन्मांचे पापाचं ओझंसुद्धा डोक्यावरती आत्म्याच्या खूप आहे. नाहीतर खूप त्राही करावं लागेल. म्हणूनसाठी बाबांच्या श्रीमतावरती चाला तर मात्र दुःखातून पार व्हाल, नाही तर खूप दुःख त्रास देईल. हे समजतात. काही जण समजतात की आत्मा निर्लेप आहे, परंतु नाही. सुखदुःखाचा अनुभव आत्मा करते हे कोणाला समजतच नाही. बाबा वारंवार समजून सांगतात देह खूप मोठे आहे. तुम्हाला नरापासून नारायण, नारीपासून श्री लक्ष्मी बनायचं आहे. म्हणजे देह किती मोठा आहे. तर यावेळी तुम्ही पुरुषार्थ करता. जेव्हा दुःखी आहात तुम्ही जाणता सतयुगामध्ये आपण खूप सुखी राहू म्हणून स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा सर्वजण करतात, परंतु जाण्याची विधी फक्त परमात्मा समजवत आहे. बाबा सांगतात सतयुगामध्ये आपण खूप सुखी राहू
तिथे हे माहीत नसणार की आपल्याला पुन्हा दुःखधामामध्ये जायचं आहे. आपण सुखधामामध्ये कसे आलो, किती जन्म घेऊ हे काहीही जाणत नाही. परंतु आता तुम्ही हे सर्व जाणता तर श्रेष्ठ कोण झाले? तुम्ही ईश्वराची संतान असल्याकारणाने जसे ईश्वर नॉलेजफुल आहेत तसे तुम्ही देखील नॉलेजफुल आहात. आता तुम्ही ईश्वरी संतान आहात. परंतु नंबर कोणी तर खूप उत्तम आहेत समजतात. आपण बाबांच्याकडून म्हणजे परमात्मा, पतित पावन, सद्गती दाता, सद्बुद्धी दाता, अमरनाथ, स्वर्ग का रचता, स्वर्गमध्ये पदप्राप्ती करून देणारा कोण? शिवबाबांच्या मतावरती चालत आहोत. जितके मतावर तुम्ही श्रीमतावरती परमात्माच्या शिक्षेवरती जीवन चालवाल तितके श्रेष्ठ बनाल. बाबा सम्मुख बसून मुलांना समजावून सांगत आहेत, मुलांनो देह अभिमान सोडा, देही अभिमानी बना, निरंतर आठवण करा. बाबा तर आहेत सदा सुखदाता. असे नाही की दुःख देतील बाबा, दुःख देखील बाबाच देतात. बाबा कधी मुलांना दुःख देणार नाहीत. मुले आपल्या उलट्या वागणुकीमुळे दुःख प्राप्त करतात. बाबा दुःख देऊ शकत नाही. दुःख देणाऱ्याला कोणीही आठवण करत नाही. बाबा सुख करता असल्यामुळे त्याला सर्वजण बोलवतात, म्हणतात हे भगवंता, भगवान संतान द्या तर कुळाची वृद्धी होईल. मुलावर खूप प्रेम करतात. बाकी दुःख आपल्या कर्मामुळे मनुष्य प्राप्त करतं. भगवंत जर दुःख देत असेल तर त्याला कशाला बोलवतील, त्याच्यावरती कशाला प्रेम करतील, त्याचा धावा का करतील? आता बाबा तुम्हा मुलांना खूप सुखी बनवत आहेत. म्हणतात मुलांनो तुम्ही श्रीमतावरती चाला. आसुरी मतावर चालल्याने तुम्हाला दुःखच प्राप्त होते. मुलांनो पिता अथवा शिक्षक अथवा मोठ्यांचे अज्ञान न मानल्यामुळे तुम्ही दुःखी होता. स्वतःच दुःखदायी बनतात, मायेचे बनतात. माया रावणनी सर्व आत्म्यांच्या संस्कारावरती काबू केलेला आहे. तुम्ही श्रीमतावरती आपले मनबुद्धी चालवता तेव्हा मायाचा प्रभाव निघून जातो. तुम्ही सद्गुणांनी संपन्न स्वर्गपद प्राप्ती करण्याचे योग्य बनता. ईश्वराचे मत आता देखील तुम्हालाच मिळते. ईश्वरीय मतावर रिझल्ट परिणाम 21 जन्मावर तुम्ही सुख पाहता, सुखी बनता. म्हणजे 2500 वर्षाचं अखंड सुख तुम्ही पाहता. म्हणजे तुम्ही स्वर्गपद, अमरपद प्राप्त करता. आता एक जन्म परमात्माच्या मतावरती चालायचे आहे. मग अर्धा कल्प मायेच्या मतावर चालता. ईश्वर एकदाच येऊन मत देतात. माया तर अर्ध्या कल्पापासून मत देत राहते. बाबा एकदाच मत देतात. मायेच्या मतावर चालल्याने 100% दुर्भाग्यशाली बनता. जी चांगली मुले आहेत ना ते त्याच आनंदामध्ये सदैव मग्न राहतील की आम्हाला ईश्वर प्राप्ती झालेली आहे. कशासाठी? सद्गती, स्वर्गपद प्राप्तीसाठी. ह्याच नशेमध्ये जे चांगली श्रीमतावर चालणारी मुले परवाने आहेत ते मात्र भगवंत प्राप्तीच्या नशेमध्ये राहतील. नंबरवार तर आहेतच नाही, हे सुद्धा ईश्वरी विश्वविद्यालय आहे. अमरपद प्राप्त करण्यासाठी, स्वर्गपद प्राप्त करण्यासाठी स्वयं भगवंत श्रीमत म्हणजे सद्गतीचे ज्ञान, सद्बुद्धी देत आहेत. परवाने काही तर बाबांचे बनून श्रीमतावर चालू लागतात. गरीबच आपला पोतामेल बाबांना लिहितात की बाबा आम्ही तुम्हाला एवढा वेळ आठवण केली, एवढा वेळ कर्म केलं, एवढा वेळ हे केलं ते केलं, असा पोतामेल गरीब मुलं बाबांना देतात. श्रीमंतांना भीती वाटते की इथे आमचे पैसे कोणी घेणार तर नाही ना. श्रीमंतासाठी खूप कठीण आहे. त्यांना ह्याच दुनियेमध्ये सर्व नाम, मान, शान थोड्या वेळासाठी मिळालेलं असल्यामुळे ते भगवंताकडे येण्यासाठी वेळ नाही असे बोलतात. त्या श्रीमंतीचा थोड्या वेळासाठी मिळालेल्या धनसंपत्तीचा त्यांच्या बुद्धीवरती नशा असतो. त्यामुळे ते परमेश्वरला ओळखत नाहीत. श्रीमंतांच्यासाठी श्रीमतावरती चालणं हे ज्ञान समजणं खूप कठीण आहे. बाबा म्हणतात मी गरीब निवाज आहे. दान देखील म्हणून तर गरिबांना दिले जाते ना. सुदामाची गोष्ट आहे ना. मुठ्ठीभर तांदूळ घेऊन त्याला महाल मिळाले. तुम्ही गरीब आहात म्हणजे मनबुद्धी संस्काराने तुम्ही जाणता की जे माझ्याकडे नाममान शान आहे, तन मन धन आहे ते परमात्माची देण आहे. ह्या वृत्तीच्या मनुष्याला गरीब म्हटलं जातं. ज्याला इथे ह्याच दुनियेमध्ये स्वर्ग आहे आणि हाच जन्म सर्व आहे असे समजतात ते गरीब नाहीत. त्यांना भगवंत प्राप्ती होणार नाही. तुम्ही गरीब आहात. समजा कोणाकडे 25 किंवा 50 रुपये आहेत, त्यातून सुद्धा तो आत्मा 20 पैसे बाबांना देतात. श्रीमताचे त्याच्यामुळे श्रीमंतांचे 50,000 दिले तरी देखील त्या गरिबाच्या
गरीबाकडे 25 रुपये आहेत, त्यातूनसुद्धा त्यांनी बाबांना 20 पैसे 25 पैसे दिले. तर आणि गरिबाने 50,000 दिले तर इक्वल होते म्हणून. आणि श्रीमंताने बाबांना किती दिले? श्रीमंत मनुष्याने बाबांना 50,000 दिले तरी ते गरिबाप्रमाणे गरिबाचे आणि श्रीमंताचे इक्वलच झाले. कारण बाबा काय म्हणतात बघा, समजा कोणाकडे 25 किंवा 50 रुपये आहेत, त्यातूनसुद्धा त्याने 20 किंवा 25 पैसे बाबांना दिले, बाबांच्या कार्यामध्ये म्हणजे तुमच्यासाठीच दिले. तर श्रीमंताचे 50,000 दिले तरी देखील इक्वल होते. म्हणून गरीब निवास बाबाचं नाव गायलं जातं ना, भोलेनाथ और अमरनाथ वैद्यनाथ. श्रीमंत लोक देखील म्हणतात आम्हाला सवड मिळत नाही, कारण पूर्ण निश्चय नाही भगवंत आलेला आहे आणि कलियुगापासून सतयुग बनत आहे, याच्यावरती निश्चय नाही आहे. नर्क जाऊन स्वर्ग येणार आहे, याच्यामध्ये सुद्धा निश्चय नसल्यामुळे ते काय म्हणतात, आम्हाला हे ज्ञान ऐकण्यामध्ये सवड नाही. तुम्ही गरीब आहात, गरिबांना धन मिळण्याने आनंद होतो. बाबांनी समजून सांगितलं आहे, इथले गरीब तिथे श्रीमंत बनतात आणि इथले श्रीमंत तिथे गरीब बनतात. बरेच जण असेही म्हणतात की आम्ही यज्ञाची काळजी घ्यावी का कुटुंबाची काळजी घ्यावी. बाबा म्हणतात तुम्ही तुमच्या कुटुंबाचा खूप चांगला सांभाळ करा, चांगले आहे. जे तुम्ही यावेळी गरीब आहात, ते श्रीमंत असता तर बाबांच्याकडून पूर्ण वारसा घेऊ शकला नसता, आपल्या थोड्या वेळासाठी असलेल्या श्रीमंतीमध्ये फसून राहिले असते. तर बाबा म्हणतात मुलांनो, आपलं कर्तव्य कर्मही करा आणि मनबुद्धीने मला आठवण करा, घरदार सोडण्याची आवश्यकता नाही. संन्यासी कधी असे म्हणणार नाही की संन्यासी कुठलाही गुरु गोसाई तुम्हाला म्हणेल का की मी तुम्हाला सद्गती देतो, मी पापकटेश्वर आहे, मला आठवण करा तर तुमचे पाप नाश होतील, असा कुठलाही संन्यासी कधीही गुरु गोसाई म्हणणार नाही. संन्यासी कधी असे म्हणणार नाही. ते तर पैसे घेऊन आपली जहागिरी बनवतात, देणगी रूपामध्ये जमीन जायदादसुद्धा उभी करतात. शिवबाबा थोडेच बनवतात, शिवबाबा तर निरंतर दाता आहे. काहीच घेत नाहीत आहे की नाही. शिवबाबा स्वतःच करत राहतात, देतात, परंतु निष्काम सेवादारी आहेत ना बाबा. शिवबाबा कोणाकडून काहीही घेत नाही, तो दाता आहे. ही घरे इत्यादी सर्व बाबा मधुबनमध्ये बनवतात किंवा विश्वाच्या अनेक देशामध्ये परमात्माचं घर, मेडिटेशन क्लासेस बनतात, हे फक्त मुलांसाठीच. ही घरे इत्यादी सर्व तुम्ही मुलांनी आपल्या स्वतःसाठी बनवली आहेत. ही कोणाची जहागिरी जमीन जायदाद नाही आहे. हे तर सर्व टेम्पररी आहे, कारण अंतिम वेळ मुलांना इथे येऊन राहायचं आहे. आपले यादगार देखील इथेच आहेत ना, म्हणूनसाठी म्हटलं जातं यादव कौरव युद्धामध्ये मरण पावले आणि पांडव मात्र पहाड पे जाके गल मरे. पांडव, सच्चे पांडव तुम्ही आहात ना बाबा म्हणतात. तर शेवटी बाबांची जी घरं सगळीकडे बनत आहेत आणि मधुबनमध्ये पण बनत आहेत, ते पण मुलांना येऊन राहण्यासाठीच बनतात. म्हणून काय म्हणतात बाबा, कारण अंतिम वेळी मुलांना इथे येऊन राहायचं आहे. आपले यादगार देखील इथेच आहे ना, दिलवाडा मंदिर. तर शेवटी इथे येऊन विश्रांती घेतात. ते जे योगयुक्त असतील तेच बाबांच्याकडे पळत येतील. जेव्हा दुनियेमध्ये प्राकृतिक आपदाही प्राप्त होतील, भूकंप होईल, अग्नी प्रकोप होईल किंवा जलप्रकोप होईल, तेव्हा मुले मधुबनमध्ये बाबांच्याकडेच पळत येतील. पण ते कोण येऊ शकणार? जो योगयुक्त असेल तेच. जे योगयुक्त असेल ते बाबांच्याकडे पळत येतील, त्यांना बाबांची मदत देखील मिळेल. बाबांची खूप मदत मिळते मुलांना. तुम्हाला इथे बसून विनाश पाहायचा आहे. जसे सुरुवातीला बाबांनी तुम्हा मुलांचे मन रमण्यासाठी मनोरंजन केले, पुन्हा शेवटी मग मनोरंजन करायला सुरुवात करतील, खूप प्रेम करतील, जणू वैकुंठामध्ये बसलो आहोत, खूप जवळ येत जाल. हे तर समजा की आपण यात्रेवर आहोत. थोड्या कालावधीनंतर विनाश होईल. तुम्हाला खूप आनंद होईल. बस आपण जाऊन प्रिन्स बनणार. वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत. प्रत्येक मुलाला समजले पाहिजे की मी किती ज्ञानाचा सुगंध देत आहे. मी कोणाला ज्ञान आणि योगाची शिकवण देतो का? जे हे करतात ते आतून प्रफुल्लित राहतात. बाबा ओळखतात की हे कोणत्या अवस्थेमध्ये राहतात. याची अवस्था कुठपर्यंत गॅलप करेल, वेगाने प्रगती करेल, वेगाने प्रगती त्याची होईल.
जो परवाना बनले असतील, संपूर्ण बलिहार गेले असतील. बाबा समजावून सांगतात, मायेची वादळे तर खूप येतील, त्याच्यापासून स्वतःला वाचवायचं आहे. आता हा राजयोग परमपिता परमात्मा येऊन शिकवतात. परमात्मा येऊन आत्म्यांना समजून सांगतात. आत्म्याला ज्ञान आहे की मी आत्मा आपल्या या आत्माभावाला ज्ञान समजावून सांगत आहेत. जसे परमात्मा बाबा आम्हा आत्म्या मुलांना हे सहज राजयोगाचं ज्ञान समजावून सांगतात. आपण देखील आत्मे आहोत. बाबा आम्हाला शिकवतात आणि मग मी या आत्म्याला समजावून सांगतो. परंतु आत्मिकपणाचा निश्चय नसल्याकारणाने स्वतःला मनुष्य समजून मनुष्यालाच ज्ञान समजावून सांगतात. मी परमात्मा तुम्हा आत्म्यांशी बोलतो, तुम्ही आत्म्यालाच ऐकवता असे नाही. देही अभिमानी होऊन कोणालाही ज्ञान. बाबा काय म्हणतायत बाबा? जर स्वतः देही अभिमानी राहू शकत नसतील, बाबा म्हणतायत की मी परमात्मा तुम्हा आत्म्यांशी बोलतो, तुम्ही आत्म्याला ऐकवता, असे तुम्ही देही अभिमानी होऊन कोणाला हे ज्ञान ऐकवाल तरच त्याला ते त्याच्या काळजाला भिडेल. जर स्वतः देही अभिमानी राहू शकत नाही, त्यामुळे इतरांच्याकडून ही धारणा करून घेऊ शकत नाहीत. हे खूप मोठे ध्येय आहे. तुम्हाला नरापासून नारायण, नारीपासून श्री लक्ष्मी बनणं हे किती मोठं ध्येय आहे. बुद्धीमध्ये हे राहिलं पाहिजे की आपण या शरीराच्या ऑर्गन्सद्वारे ऐकतो, कानाद्वारे ऐकतो, हे माझ्या शरीराचे कर्मेंद्रिय आहेत, याच्याद्वारे मी कार्य करतो. हे बुद्धीमध्ये राहिलं पाहिजे की मी आत्म्याच्या उपस्थितीमुळे हे शरीर चालत आहे. तर मी शरीर नाही, मी सर्व गुण संपन्न परमात्माचं लाडकं मूल, आज्ञाकारी सद्गती दाताने सद्गती प्राप्त करण्यासाठी मला जे स्वतः भगवंत प्राप्ती झाली आहे, मी त्याचं लाडकं आज्ञाकारी मूल आहे आणि मी माझ्या शरीराच्या अवयवांच्या द्वारे ऑर्गन्सद्वारे हे ज्ञान ऐकत आहे. हे लक्षात राहिलं पाहिजे. म्हणूनसाठी बाबा काय म्हणतात, ह्या अभ्यासाचं ध्येय खूप मोठं आहे. बुद्धीमध्ये हे राहिलं पाहिजे की आपण या शरीराच्या ऑर्गन्सद्वारे ऐकतो. बाबा म्हणतात मी मुलांशी बोलतो, बाबांचा आदेश आहे अशरीरी बना, देह अभिमान सोडा, माझी आठवण करा. हे कायम बुद्धीमध्ये राहिलं पाहिजे. मी आत्म्याशी बोलतो, शरीरासोबत नाही. भले फिमेल आहे तरी देखील मी तिच्या आत्म्याशी बोलतो. तुम्ही मुले समजता आपण बाबांचे तर बनलो, परंतु तसे नाही आहे. यासाठी अत्यंत सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता असते. मी एक आत्मा आहे. मी यांच्या आत्म्याला समजावून सांगत आहे. हा आपला भाऊ आहे, याला मार्ग सांगायचा आहे. हे आत्मा समजून घेत आहे, हे आत्मा समजून घेत आहे असे समजा. जेव्हा आत्म्याला तीर लागेल, देहाला पाहून ऐकवता तर आत्मा ते ऐकतच नाही ज्ञान. दुसऱ्यालाही आत्मा पहा आणि मग ज्ञान ऐका, तर त्याला ह्या सद्गतीच्या ज्ञानाचा तीर लागेल बुद्धीमध्ये, मनामध्ये. अगोदर ही सूचना द्या की मी आत्म्याशी बोलत आहे. आत्म्याला ना स्त्री ना पुरुष म्हणता येते. आत्मा तर न्यारी आहे. मेल फिमेल हे शरीरावरून नाव पडते. जसे ब्रह्मा सरस्वती मेल फिमेल म्हटले जाते, शिवबाबांना ना मेल ना फिमेल म्हणता येईल. ती तर ज्योतिबिंदू लाईट आहे, निराकार आहे, तो शरीराचा आकारच घेत नाही. त्याच्यामुळे त्याला तुम्ही शिवलिंगामध्ये पूजता. त्याला शरीराचा कुठल्याही मूर्तीचा आकार नाही. त्याच्यामुळे शिवबाबांना शिवबाबांना स्त्री आहे ना पुरुषाच्या शरीरामध्ये आहे. शिवबाबांना मेल ना फिमेल म्हणता येईल. शिवबाबांना फिमेल किंवा मेल म्हणता येणार नाही. तर बाबा आत्म्यांना समजावून सांगतात. खूप मोठे लक्ष आहे. हा पॉईंट खूप प्रभावी आहे की आत्म्याला इंजेक्शन ज्ञानाचं लावायचं आहे. स्वतः आत्मा समजून इतरांना शिकवायचं आहे. जेव्हा देह अभिमान तुटतो तेव्हाच तुम्ही इतरांना ज्ञान समजवू शकता. नाही तर दुर्गंध देहाभिमानाचा आणि विकाराचा म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराचाच लवलेश आत्म्यामध्ये राहणार आणि नाहीतर सुगंध आत्म्याच्या सद्गुणांचा येणार नाही. स्वतःला आत्मा समजला तरच सुगंध येईल सद्गुणांचा. ती ताकद राहणार नाही. शरीर समजलं तर समजवण्याची आणि समजण्याची ताकद राहणार नाही. गोष्ट खूप छोटी आहे. आपण आत्म्याशी बोलत आहोत. बाबा म्हणतात तुम्हाला परत जायचं आहे, म्हणून देही अभिमानी बना, मन मना भाव. मग
ॲटोमॅटिकली मध्याजी भव अवस्था आपोआप होते. आता अतिशय सूक्ष्म बुद्धी मिळते तुम्हा मुलांना. म्हणून पहाटे बसून अमृतवेलेमध्ये बसून आपल्या स्वतःचा विचारसागर मंथन ज्ञानावरती आणि बाबांच्या शिक्षावरती करायचं आहे. दिवसभर तर सेवा करायची आहे, कारण कर्मयोगी आहात. कुठलंही कर्तव्य कर्म सोडायचं नाही. म्हणून लिहिले देखील आहे, निद्राजित बना. रात्री जागून आपल्या सद्गुणांची आणि पुण्यप्राप्तीची कमाई परमात्माच्या आठवणीमध्ये राहून करा. रात्री जागून कमाई करा. दिवसा तर मायेचा मोठा पसारा असतो. अमृत वेळेला वायुमंडल चांगले असते. बाबांना असे तर लिहिले नाही की अमुक वेळी उठून विचारसागर मंथन करतो. खूप मेहनत आहे. नरापासून नारायण, नारीपासून श्री लक्ष्मी बनण्यासाठी परमात्माच्या शिक्षेवरती म्हणजे श्रीमतावरती मनबुद्धीपासून चालण्याची मेहनत करायची आहे. तुम्ही विश्वाचे मालिक बनता, इथे तर हद्दचे मालिक आहात. पाण्याचा हद्दीवर देखील किती भांडणे होत राहतात. शत्रुता खोलवर रुजलेली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. आपसात एकमेकांना खऱ्या अर्थाने भाऊ समजत नाहीत, फक्त गातात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब है भाई भाई, परंतु मनापासून एकमेकांना भाऊ समजत नाहीत. त्यामुळे किती भांडणे, किती हद्दी केले आहेत. पाण्यावरती सुद्धा हद्दी लावून बसले आहेत. आपापसात एकमेकांना खऱ्या अर्थाने भाऊ समजतच नाहीत, परंतु प्रत्येक आत्मा परमात्माचं मूल असल्यामुळे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब आहे भाई भाई गातात, परंतु अर्थ समजत नाहीत. आता आपण सर्व एक आहोत. एक तर असू शकत नाहीत. असंख्य आत्मे आहेत. सर्वांचा आपला आपला पाठ आहे. प्रत्येक आत्म्याचे आपलं भाग्य, आपले कर्म, आपले भोग आणि आपले सुख आहेत. त्यामुळे आपण सब एक आहोत म्हणतात, परंतु प्रत्येक आत्म्याचे लेखाजोखा, कर्माची गती वेगवेगळी आहे. असंख्य आत्मे आहेत. सर्वांचा आपला आपला पाठ आहे. तुम्ही इथे बसला आहात. कल्पापूर्वी देखील तुम्ही इथे बसला असाल. पान हलले ड्रामानुसार. असे नाही की प्रत्येक पानाला परमात्मा हलवतात. नाही, प्रत्येक गोष्टीची रचना प्रकृतीमध्ये स्वयंचलित आहे. अशा प्रकारे एक एक गोष्ट नीट समजून घेऊन मग इतरांना समजून सांगा. म्हणजे प्रकृतीचे 5 तत्व, 84 लक्ष योनी, हे सगळं कसं आहे, पूर्ण नियोजित आहे. ते ॲटो सिस्टममध्ये चालत राहतं. परमात्मा प्रकृतीचा ब्रह्म सर्व पुरे सृष्टीचा मालिक आहे. ते परम आहेत. परंतु असं नाही की परमात्मा, बाबा म्हणतात की मी एक एक पान हलवत राहतो, असं नाही. ते सर्व नियोजित ड्रामामध्ये आहे. प्रकारे एक एक गोष्ट नीट समजवून घेऊन मग इतरांना समजून सांगा. तुम्ही प्रत्येकजण स्वतःला ओळखू शकतो की आपण किती % परमात्मावरती परवाने बनलो आहोत. संपूर्ण बलिहार गेले आहेत का? मी संपूर्ण आत्माभिमानी बनलो आहे का? मी संपूर्ण अभिमानी बनलो आहे का? माझ्यामध्ये आत्मांचे गुण, ज्ञान, शक्तीची किती % चार्जिंग झाला आहे? माझ्यामध्ये किती % सूर्यवंशी सत्ययुगी संस्कारांची धारणा झाली आहे? मी आत्म्यामध्ये किती % सर्व गुण संपन्नता, 16 कला संपूर्णता, संपूर्ण निर्विकारिता, मर्यादा पुरुषोत्तम, अहिंसा परमोधर्म, मी किती % डबल अहिंसक बनलो आहे? हे स्वतः चेकिंग करा. म्हणून बाबा म्हणतात की काय करा, आपण बाबांच्या मतावरती चालत राहतो का? तुम्ही प्रत्येकजण स्वतःला ओळखू शकता की आपण परवाने बनलो आहात का? संपूर्ण बलिहार गेलो आहात का? आपण बाबांच्या मतावर चालत राहतो का? फालतू गोष्टी तर करत नाही आहे ना? आपला पैसा कुठे पापाच्या कामासाठी तर आपण खर्च करत नाही ना? स्वतः चेकिंग करा आणि सुधार करा. अच्छा, गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रति मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक बापदादा मातपितांना प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते बाबा. हम है सद्बुद्धि से आत्मा अभिमानी स्थिति से सच्ची गीता ज्ञान को समझते, धारण करते और कराते. धारणा,
स्वतःला आत्मा समजून आत्म्याशी बोलायचं आहे. ध्येय अभिमानी बनून ऐकल्याने आणि ऐकवल्याने सद्गुणांची धारणा चांगली होईल. निद्राजित सुद्धा बनायचं आहे. रात्री जागून आपल्या परमात्माच्या आठवणीने आपल्या आत्म्यातल्या पापांना नष्ट करून सद्गुणी बनायचं आहे. बाबा सांगतात निद्राजित बनायचं आहे. रात्री जागून आपली कमाई करायची आहे. विचारसागर मंथन ज्ञानाचा करायचं आहे की बाबांनी मला काय शिकवलं आणि मी किती शिक्षेवरती, बाबांच्या सद्गतीच्या शिक्षेवरती मी किती चालतो याचं सुद्धा विचार मंथन करायचं आहे. आणि कोणत्याही फालतू गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. वरदान: तपस्याद्वारे आपल्याला आपल्या विकर्मांना म्हणजे पापकर्मांना अथवा तमोगुणी संस्कारांना भस्म करणारे तपस्वी मूरत भव. म्हणूनसाठी कालसुद्धा बाबांनी अव्यक्त मुरलीमध्ये सांगितलं, सच्चा त्यागी कोण आहे? त्यागी म्हणजे जुन्या संस्कारांना, संकल्पांना समाप्त करणारा त्यागी. आणि तपस्वी म्हणजे ज्याची दृष्टी प्रत्येकासाठी आत्मिक भावाची झाली आहे, शुद्ध झालेली आहे दृष्टी. प्रत्येकाला तो आत्मा भावंड सद्गुणाचं स्वरूप बघत आहे, तो खरा तपस्वी. तर आज पण वरदान तसंच आहे की तपस्येद्वारा आपल्या विकर्मांना, आपल्या पापकर्मांना अथवा सद्गुणी संस्कारांना भस्म करणारा तपस्वी मूरत भव. तर परमात्मा बापदादा माझ्यासमोर सद्गुरूच्या रूपामध्ये येतात आणि मी आज्ञाकारी मुलाच्या डोक्यावरती हात ठेवून मला वरदान देतात की तपस्येद्वारे आपल्या विकर्मांना, पापकर्मांना अथवा आपल्यामधल्या तमोगुणी संस्कारांना भस्म करणारे तपस्वी मूरत भव. वरदानाचा विस्तार आहे. जसे आता ईश्वरी पालण्याचे कर्तव्य चालू आहे, तसे शेवटी तपस्याद्वारे आपल्या पापकर्मांना, विकर्मांना आणि प्रत्येक आत्म्याच्या तमोगुणी संस्कारांना अथवा प्रकृतीच्या तमोगुणांना भस्म करण्याचे कर्तव्य कार्य चालणार आहे. यासाठी सदैव एकरस स्थितीच्या आसनावरती स्थित होऊन आपल्या तपस्वी स्वरूपाला प्रत्यक्ष करा. आपल्या प्रत्येक कर्मेंद्रियामधून देह अभिमानाचा त्याग आणि आत्माभिमानी बनण्याची तपस्या प्रत्यक्ष रूपामध्ये दिसून यावी. बोधवाक्य म्हणजे स्लोगन: संस्काराची टक्कर होण्यापासून म्हणजे इतर आत्म्यांचे संस्कार कर्तव्य कर्म करत असताना बाबा म्हणतात, संस्काराची टक्कर होण्यापासून वाचण्याकरिता बालक आणि मालकपणाचा बॅलन्स ठेवा. बालक कोणाचा आहे? आपण ज्याप्रमाणे जे बालक असतं ते घरामध्ये मूल असतं, त्याला काही चिंता असते का? त्याला माहिती असतं की आई वडील माझ्यासाठी जे करणार आहेत ते योग्य करणार आहेत, तर ते निश्चिंत असतं ना. खेलपाल करण्यामध्ये बालक काय असतं? आपल्या अभ्यासामध्ये खेलपाल करण्यामध्ये निश्चिंत असतं. त्याला माहिती आहे मला थोडी ना आज जेवण झालं तर उद्याच्या जेवणाची काळजी वडिलांना असते ना. म्हणूनसाठी बाबांचं आपण बालक आहोत आणि मालक पण म्हणजे आपल्यामधल्या सद्गुणांना वाढवण्यासाठी आपल्या सद्गुणांची मालकी घ्यायची आहे आणि दुर्गुणांना नष्ट करण्याचा मालक बनायचा आहे. म्हणजेच संस्कारांची टक्कर होण्यापासून वाचण्यासाठी बालक आणि मालकपणाचा बॅलन्स ठेवा. आणि हे अव्यक्त इशारे सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला म्हणजे आपल्या स्वभावाला सरळ बनवा आणि सहनशील बना. बाबांना भोलेनाथ म्हणतात, परंतु असे भोले नाहीत जे सामना करू शकणार नाहीत. भोलेनाथ सोबतच ऑलमाइटी अथॉरिटी देखील आहेत. तुम्ही देखील आपल्या शक्ती स्वरूपाला विसरून फक्त भोळे बनू नका, नाहीतर मायाचा गोळा लागेल. असे शक्ती स्वरूप बना जेणेकरून माया सामना करण्यापूर्वी नमस्कार करेल. अत्यंत सावध राहा आणि सतर्क रहा. ओम शांति, ओम शांति, ओम शांति. मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत पदम गुना शुक्रिया. शुक्रिया फरिश्तों, शुक्रिया ड्रामा. कम बोलो, मीठा बोलो, धीरे बोलो, सोच समझ कर बोलो. मेरा तो एक बाबा, दूसरा सेवा और बाबा की श्रीमत, और बाबा मेरा सदा का साथी है, बाबा मेरे साथ है. ओम शांति.